आखिर रसद खत्म होने के बाद नीचे आना ही पड़ेगा। चौकन न रहना, कहीं पे भी घेरा कमजोर लगा तो दुश्मन के पहले मैं तुम्हें मार दूंगा, समझे? जी हुजूर। राज, त्या सिद्धीनं लईच मजबूत याडा लावलाय। मुंगी सुधीक हात बाहेर करू शकत नाही, आणि त्यात भर म्हणून टोपीकर माकड बी आल्यात तोफा घेऊन त्यांच्या सोबतीला। एकीकडून सिद्धी, दुसरीकडून शाहिस्ते खान। आता आम्ही संपलो असं वाटून हे टोपीकर इंग्रज आमच्या वैऱ्याच्या छावणीत त्यांच्या मदतीला आले। व्यापाराचं कारण काढून या देशी आलेले हे इंग्रज, यांना व्यापारापेक्षा या देशाच्या राजकारणात अधिक रस। यांना वेळेवरच ठेचलं नाही तर येणाऱ्या काळात हे खूपच त्रासदायक ठरणार आहे। होय राजे, पण आता यातून मार्ग काढायलाच हवा, कारण लवकरच गडावरील रसद देखील संपेल। होय बाजी, आपण लवकरच हा गड सोडून एखाद्या अंधाऱ्या रात्री जवळ असलेला विशाळगड जवळ करूया। विशाळगडावर पोहोचताच पुन्हा नव्या जोमानं आपण सिद्धीवर हल्ला चढवू। अगदीच योग्य विचार आहे राज। आपण इथून बाहेर पडलो तर आपणास गनिमांची दोन्ही बाजूने कोंडी करता येईल। शत्रूची कोंडी करायची असेल तर शत्रूस गाफील ठेवूनच इथून बाहेर पडावं लागेल। आणि त्यासाठी तुमचा बेत काय आहे नाईक? राज, बेत असा आहे की जेव्हा आपण गड सोडायला लागू तेव्हा आपल्या बरोबर 2 पालख्या राहत्याल। एका पालखीमध्ये तुम्ही असताल आणि दुसऱ्या पालखीमध्ये शिवा काशीत। पण नाईक शिवा? राज, 2 पालख्या असत्याल तर दुश्मनास चकवा देता येईल आणि आपल्याला गड उतरायला येळ सुधीक मिळेल। पण नाईक, आमच्यासाठी आम्ही शिवाचा जीव धोक्यात घालायचा? तसं नाही राज, म्हणजे गस्तीची पथकं हुकली की शिवा पालखी तिथंच सोडल आणि थेट आपल्याला येऊन भेटल की काय रे शिवा? वय राज, तुम्ही काय बी काळजी करू नका सर। शिवा, आम्हाला आमच्या प्रत्येक मावळ्याचा प्राण प्रिय आहे। वय राज, अहो नाईक म्हणतात तसंच होईल। पथक हुकताच मी तुम्हाला येऊन भेटतो। राजे, नाईकांनी या आधीही स्वराज्य संकटात असताना योग्य ते मार्ग सुचवले आणि यावेळी त्यांचा बेत चुकणार नाही राजे। होय नाईक, आता तुम्हीच आमचे शंभू शंकर, तुम्हीच मार्ग दाखवा। वय राज, फक्त आजची रात द्या, गनिमाचा सुगावा घेतो आणि मग उद्या रात्रीच गड उतरू। हुजूर, हुजूर, बाहर कोई नाचने वाली आई है, आपके लिए नजराना पेश करना चाहती है हुजूर। बहुत खूब, बहुत खूब। पेश किया जाए। जी हुजूर। मुजरा राज। नाईक, आम्ही तुमचीच वाट पाहत होतो। काय खबर? राज, आपल्याला लग्नाला जायचंय। लग्नाला? नाईक, काय बोलताय आपण? अहो बाजी, तुमच्या ध्यानात नाही आलं वाटतं। थांबा, थोडं इसकटूनच सांगतो। ए गाड्या हो, यार
लग्नाला चला तुम्ही लग्नाला चला, लग्नाला चला तुम्ही लग्नाला चला, लग्नाला चला तुम्ही लग्नाला चला, लग्नाला चला तुम्ही लग्नाला चला. हो बाजी काका नीट ऐका तुम्ही, हो कान देऊनी ऐका, हो बाजी काका नीट ऐका तुम्ही, हो कान देऊनी ऐका. उघडा हाय मसाईचं पठार, उघडा हाय मसाईचं पठार, दर दोन प्रहाराला सिद्धी मसूद सरदार, दर दोन प्रहाराला सिद्धी मसूद सरदार. नको गडबड नको घाई, नको गडबड नको घाई, साला जपून ठाई ठाई, साला जपून ठाई ठाई. गोड खिंडीच लागल दार, गोड खिंडीच लागल दार, मोर पांढऱ्या पाण्याचं झर, मोर पांढऱ्या पाण्याचं झर. ईशान घडती धुनी चार कोसावर दूर, चार कोसावर दूर. लग्नाला चला तुम्ही लग्नाला चला, 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 लग्नाला चला तुम्ही लग्नाला चला. पालखीत बस. शिवा तुम्ही आमच्या सोबत चला. नाही राज, मला जाऊ द्या. शिवा आम्ही सांगतोय ना, आमच्या सोबत चला. जे काय होईल ते सर्वांचं होईल. माफ करा राजा, लहान तोंडी मोठा घास घेतो, पण माझं भाग्य किती बघता, माझ्या आई बापाची पुण्याई किती बघता. राजा तुमची ही कापड जाऊ माझ्या अंगाला लागली ना, तवाच हो शिवा का शिदम्याला. आता उरलाय ते फक्त तुमचा आत्मा. राजा तुमच्या ध्यानात नाही आलं, पण मला स्वर्गाचं दार दिसतंय. अजून काय पाहिजे या माणसाला. अहो लोक आयुष्यभर माणूस कसा जागला ते सांगतात, पण माझ्या बाबतीत लोक सांगतील की हा शिवा असा बिलंदर की शिवाजी राजाचं मरण मिळाला. अहो मरून 96 हजारो वरील जगीन मी राजा, हजारो वर्ष जगीन. येतो राजा. शिवा चला आता येळ नका दवडू. हुजूर 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 हुजूर, सिवा विशालगढ़ की ओर भाग रहा है हुजूर. क्या? मसूद 10,000 की फौज लेके सिवा का पीछा करो. मुझे सिवा चाहिए, जिंदा या मुर्दा. जी हुजूर. बाजी गनीम उठले, गनीम लवकर. राजे, विशाळगड अजून बराच दूर आहे, वाट सुद्धा अवघड. आपण कितीही धावलो तरी गनीम आता दूर नाही. आम्ही हा लोंढा इथेच या घोडखिंडीत अडवतो. तुम्ही पुढे व्हा, विशाळगड जवळ करा. जा राजे. नाही बाजी नाही, आम्ही तुम्हा सर्वांना इथे मरणाच्या दारात सोडून पुढे जाणार नाही. राजे, अहो तुम्ही गनिमांच्या हाती सापडला तर पूर्ण मराठेशाही वाहून जाईल तुमच्या रूपाने. बाजी काही झालं तरी चालेल, पण आम्ही तुम्हा सर्वांना सोडून पुढे जाणार नाही. जे होईल ते सर्वांचं होईल. चला आता गनिमाला सामोरे. नाही राजे, वेळ ओळखा राजे, वेळ ओळखा. राजे, अवघा मराठा मुलूक तुमच्यावर अवलंबून. नोकर असून सुद्धा तुमच्याशी या भाषेत बोलतोय, पण मला क्षमा करा राजे. खरंच तुम्ही पुढे व्हा. असं समजा की वडीलकीच्या नात्याने तुम्हाला सांगतोय, पण कृपया करून राजे आपण पुढे व्हा. राजे, लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे राजे, लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. नाही बाजी, आम्ही आमच्या तमाम भावंडांना इथे सोडून जाणार नाही. काळजी करू नका राजे. राजे, आता हीच आमची जागा. कोणाचं नाव कुठे कोरलं जातं आणि कोणाचं कुठे, पण आमचं इथे कोरलं जाणार. आता हेच आमचं वैकुंठ आणि हीच आमची पंढरी. राजे,
जसं पांडुरंगा बरोबर त्याच्या भक्तांचं नाव जोडलं जातं तसं तुमच्या बरोबर आमचं नाव जोडलं जाणार. ही संधी आमच्याकडनं हिरावून घेऊ नका राज. ही संधी आमच्याकडून हिरावून घेऊ नका. नाही बाजी नाही. राजे, तुम्ही जर का आता माझं ऐकलं नाही तर ही तुमची कट्यार माझ्या काळजात खुपसून तुमच्या पायावरती रक्ताचा सडा सांडेन मी. वेळ दौडू नका राजे. गनिम जवळ आलाय. तुम्ही या राजे. आम्ही घोडखिंड अडवू. या तुम्ही. होय राजा, या तुम्ही. राजा, आम्ही हाऊ तिथं. तुम्ही जा राज. राजे, विशाळ गडावरती पोहोचल्यानंतर तोफांचे 5 बार द्या. तोपर्यंत या घोडखिंडीत आम्ही गनिम अडवून ठेवतो. आपण या राजे. बाजी, शंभू महादेवाची आण घ्या. आपण पुन्हा भेटणार आहोत बाजी. आपण पुन्हा भेटणार आहोत. हर हर महादेव. मुजरा राज. अकेले खड़े हो, हट जाओ वरना खीमा बना देंगे. अरे हट. तोफे आधी ना मरे बाजी. अजी प्रभु, तुम्हारे जैसा सूरमा जिंदगी में नहीं देखा. आशा साहब के गुलाम बन जाओ. जो चाहिए वो मिल जाएगा. अरे तू तुझ्या बादशावर. माझ्या महाराजांसाठी, या स्वराज्यासाठी 100 वेळा जरी मरण आलं तरी हसत हसत पत्करेल हा बाजी. अजी, तुम्हें तो छोड़ूंगा नहीं मैं. तुम्हें मार कर तुम्हारे सिवा को पकड़ लूंगा. बाजी, कुलाजी, रायाजी आणि आमची बांधल सेना, तुम्ही सगळे जण तब्बल 12 घटिका या खिंडीत सुचलात. 40 वार अंगावर झेलून हसत हसत स्वराज्याच्या मातीत विलीन झालात. तुमच्या जाण्यानं स्वराज्याचं कधीही न भरून निघणारं नुकसान झालंय. आज जे स्वराज्य उभं आहे ते तुमच्यासारख्या स्वामिनिष्ठ आणि प्रामाणिक साथीदारांमुळेच. हा केवळ कासारे नदीचा उगम नाही. ही केवळ घोडखिंड नाही, तर तुमच्या बलिदानाने पावन झालेली ही पावनखिंड आहे. पावनखिंड. जगदंब, जगदंब, जगदंब.
शिवाजी